आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या अकोल्यामधल्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं। टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत बाप्पांचं स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात जे आहे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी जे आहे गणपतीचं आगमन होत आहे आणि स्वतः आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल की आपल्या घरी आज गणपतीचं आगमन होत आहे, आपल्या भावना काय आणि काय साकडं घातलंय? पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा महाराष्ट्राला निश्चितच पुढचा आशादायी किरण असल्यामुळं आम्ही पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या निमित्तानं यावर्षी सुद्धा बाप्पाचं गेल्या 5 पिढ्या माझ्याकडे ते आगमन असतं आणि आज भक्तिमय वातावरणामध्ये ते आगमन सुरू आहे। बाप्पाकडे साकडं हेच आहे की शेतकऱ्यावरचं जे काही अवकाळीचं संकट आहे ते संकट लवकर दूर हो आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम राहो। महाराष्ट्रामध्ये कुठलंही संकट महाराष्ट्रावर येऊ नये। शेतकऱ्यांवर येणारं जे संकट आहे ते दूर होण्याचं साकडं जे आहे आमदार अमोल मिटकरी यांनी घातलेलं आहे गणपतीकडे आणि स्वतः ते पालखी घेऊन आपल्या घराकडे निघालेले आहेत। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।